तुमच्या बिझनेसमध्ये करत असाल तर तुम्ही इकडे लिहायचं आहे, टिक करायचं आहे. आणि इकडे लिहायचं आहे ते ॲक्च्युली कोणाचं काम आहे? उद्योजकाचं काम आहे, लीडरचं काम आहे की मॅनेजरचं काम आहे? मी आज करतोय पण एक ॲक्च्युली काम कोणाचं आहे हे फक्त लिहायचं आहे. आर यू ऑल रेडी? जे बिझनेस करत नाहीत त्यांनी ॲक्टिव्हिटीकडे लक्ष द्या. ऑल राईट, कारण तुम्हाला हे आजच कळलं पाहिजे. सो आमचा हा पूर्ण प्रशिक्षण क्रम आहे. हा ज्याला बिझनेसमध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे, आणि ज्याला ऑलरेडी बिझनेस आपला आहे त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याला एका झेप घ्यायची आहे बिझनेसमध्ये त्यांच्यासाठी पण आहे. सो दोघांनी केअरफुल लक्ष द्या. ऑल राईट, सो पहिली ॲक्टिव्हिटी घेऊया, सायनिंग चेक्स. सायनिंग चेक्स. किती जण आपल्या कंपनीत चेक साईन करतात? मग तुम्ही टिकमार्क करा की मी करतो, टिकमार्क. आता पुढे लिहायचं हे कोणाचं काम आहे? उद्योजक, लीडर की मॅनेजर? हे कोणाचं काम आहे? चेक साईन करणं. चेक साईन करणं कोणाचं काम आहे साहेब? कोणाचं काम आहे? लीडरचं? कोणाचं काम आहे? डेलीची कामं आहेत ना. ह्याचा पेमेंट दे, त्याचा पेमेंट दे, ह्याचं बिल आण, ते गोळा कर, हे कर, सगळं हे कोणाचं आहे? मॅनेजरचं काम आहे. हे लीडरचं काम असतं तर रतन टाटाने सगळे चेक साईन केले असते ना साहेब टाटाचे. रतन टाटामध्ये किती लोक कामाला आहेत? समजा आपण विचार करूया 1,00,000 लोक कामाला आहेत. तो बोलतो नाही सगळ्यांचे चेक मीच साईन करणार, असं रतन टाटाने ठरवलं. तर काय होईल? सब कुत्ते का चेक मी साईन करूंगा. काय होईल? 1,00,000 चेक, सॅलरीचे चेक तो साईन करतोय. काय होईल? काय होईल? त्याचं आयुष्य चेक साईनिंग करण्यातच जाईल, जे आजकाल तुमचं जात आहे. तुम्हाला असं वाटतं मी चेक साईन केले 2-3 तर झाला रिलायन्स बनवली, असं काहीतरी गैरसमज आहे तुमचा. ऑल राईट, चेक साईन करून काय नाही होत साहेब. तुम्ही 10,000 चेक साईन केले आपल्या आयुष्यभरात आतापर्यंत, म्हणून काय गव्हर्नमेंट येऊन तुम्हाला पुरस्कार नाही देणार आहे? भारत रत्न, श्रम पुरस्कार असं काय मिळणार नाही तुम्हाला. चेक सायनिंग कोणाचं काम आहे? एका मॅनेजरचं. किती जणांकडे अकाउंटंट आहे साहेब? द्या ना त्याला चेक साईन करायला ऑथॉरिटी. काय होईल? द्या त्याला चेक साईन करायला द्या. तुम्ही त्या कामातून बाहेर पडाल ना. तेवढा वेळ मिळाला, कस्टमर बरोबर वेळ घालवा, तो जास्त धंदा देईल. येस ऑर नो? नाही तुम्ही मीटिंग करताय, ऑफिस फोन होतो, साहेब वेंडर आलाय, पेमेंट घेतल्याशिवाय जाणार नाही, तुम्ही कधी येताय? झालं, तुला मीटिंग सोडून यावं लागलं. पण तोच जर का चेक सायनिंग ऑथॉरिटी मी कोणाला डेलिगेट केली तर काय होईल? अकाउंटंट आहेत ना तुमच्याकडे, द्या ना त्यांना, द्या त्यांना पॉवर थोड्या. एक 5,000चा चेक साईन करायच्या, एक 10,000 पर्यंतचे चेक साईन करायचे. त्या कामात तरी बाहेर पडाल. फिनॉईल तुम्हीच परचेस केलं पाहिजे असं काही नियम आहे? कंपनीच्या टॉयलेटमधलं फिनॉईल तुम्हीच परचेस केलं पाहिजे असं काही नियम आहे का? की सगळी स्टेशनरी मी स्वतः बघणार, अप्रूव्ह करणार आणि मी नंतर ती परचेस करणार. ह्याने तुमची कंपनी पुढे जाणार आहे का ही कामं करून? सो चेक सायनिंग हे कोणाचं काम आहे? जोरात सगळ्यांनी एकदा. मॅनेजर. व्हेरी गुड. मोटिवेटिंग अँड इन्स्पायरिंग टीम्स. लीडर, मॅनेजर कोणी करू शकतो, पण तुम्ही या भानगडीत पडायचं नाही. तुम्ही लोकांना मोटिवेट करू शकत नाही, तुम्ही फक्त लोकांकडून राजीनामे घेऊ शकता. तुम्ही तोंड उघडलं तर फक्त राजीनामे होतील. का? तुमची सकाळपासून सटकलेली असते. चला, उद्योजक सकाळी उठलेलाच सटकलेला असतो. त्यामुळे त्याने या लोकांना इन्स्पायर करायच्या भानगडीत पडायचं नाही. नाही सर मी लिडरशिपचा कोर्स केलाय, तरी करू नकोस. कंपनीवर रहम कर. हे काम जेनो काम तेनू थाय, त्याला द्या. तुम्ही याच्या भानगडीत पडू नका. आपण नाही लोकांना इन्स्पायर करू शकत, त्यासाठी खूप पेशन्स लागतो. तुम्ही एखाद्या पिऊनला सांगाल की जा रे जरा चेक कलेक्ट कर, 6 वाजले आहेत, मला माहिती आहे निघायचा टाइम झालाय, चेक साईन कर, चेक जाऊन जा कलेक्ट करून ये कस्टमरकडून. तो तुम्हाला बोलू शकतो सर आता मला जायचं आहे. बोला कुठे? माझ्या बायकोचं लग्न आहे. तो म्हणे साला तू मालकाला नाही बोलतो, आउट. असं होतं ना आपलं, लगेच बाहेर. पण तो गेल्यानंतर काय होतं, आपली लागली आहे, परत आपण बोलवतो, हे राजा रागू नकोस, परत ये. म्हणून आपण याच्यात पडायचं नाही. हे खूप पेशन्सचं काम आहे. लोकांकडून काम करून घेणं, त्यांना प्रेमाने, मोहब्बत के साथ, किस करके, किक करके, जैसा भी हो, लोकांकडून काम करून घेणं एक अमेझिंग स्किल आहे. ते आपल्याकडे नाही आहे, त्याच्यात तुम्ही भानगडीत पडू नका.
ओके, ऍड्रेसिंग लास्ट मिनिट रिक्वायरमेंट्स अँड चेंजेस. शेवटच्या क्षणी करण्याचे बदल हे कोणाचं काम आहे? मॅनेजरचं काम. आपल्या कंपनीत आपण करतोय, पण ऍक्च्युली एका मॅनेजरचं काम आहे. कम्युनिकेटिंग बिझनेस प्लॅन. बिझनेस प्लॅनला कम्युनिकेट करणं. बँकेत जाऊन बिझनेस प्लॅन कम्युनिकेट करणं कोणाचं काम आहे? लीडरचं. तुम्ही बँकेत गेलात ना, तुम्हाला कधी लोन बिन मिळणार नाही. तुम्हाला तो बँक मॅनेजर उडवून लावेल तुम्ही गेलात तर. नाही, लोन पाहिजे साहेब, बँक लोन देत नाही असं बोलेल तुम्हाला. हे एका लीडरचं काम आहे की ज्याला फायनान्सची पूर्ण अंडरस्टँडिंग आहे. तो साला त्या बँक मॅनेजरच्या घशात हात घालून पैसे काढेल, कारण तो फायनान्स घुटून घुटून प्यालेला आहे. रिलायन्सची माणसं ज्यावेळेस फायनान्सची माणसं ज्यावेळेस कंपन्यात जातात ना, बँकांमध्ये जातात ना, समजा SBIच्या हेडक्वार्टर्समध्ये रिलायन्सची माणसं गेली एका मोठ्या लोनसाठी, तर SBIच्या हेडक्वार्टर्समधले तिकडची मोठे पदाधिकारी त्यांना घाबरतात. आईला रिलायन्सचा माणूस आला, तू त्याला अटेंड कर, कारण ते ह्यांच्याहून जास्त नॉलेजेबल असतात. ते असं काहीतरी बोलतील की हे लोन नाकारूच शकत नाहीत. त्यामुळे आपली कामं नाही आहेत, लक्षात ठेवा. स्ट्रॅटेजायझिंग अबाउट द फ्युचर. फ्युचर बद्दल स्ट्रॅटेजाइज करणं कोणाचं काम आहे? कोणाचं काम आहे? यात उद्योजक येऊ शकतो. उद्योजक स्ट्रॅटेजी बनवू शकतो की मला वाटतं आता आपण खूप दिवस मुंबईत काम केलं, आता वेळ आली आहे की आपल्याला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जायचं आहे. ही दिशा उद्योजक देऊ शकतो. येस ऑर नो? लीडर लगेच ती दिशा पकडणार आणि बोलणार तुम्ही काळजी करू नका साहेब, आपण करूया. ऑल राईट. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे कोणाचं काम आहे? मॅनेजरचं काम. पण आपल्याला याच्यात खूप रस आहे. आपल्याला खूप रस आहे. मी काल माझ्या एका क्लायंटकडे होतो. तो बोलतो सर मी कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तुला म्हणजे? नाही सर, लोकांमध्ये भांडणं होतात, आपण सॉल्व्ह करतो. म्हणजे तू हे करतोस, मग कंपनी कधी वाढवतोस? लोकांचा आजकाल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्येच वेळ चाललाय. हा माझ्याशी बोलत नाही, तो माझ्याशी बोलत नाही, सर काय तुम्ही काहीतरी बोला. हे तुमची काम आहेत? हे तुमचं काम नाही आहे बॉस. हे का मॅनेजरचं काम आहे. ज्याला पीपल मॅनेजमेंट स्किल्स येतात तो हे काम करतो. तुम्ही याच्या भानगडीत पडू नका. डिसिजन मेकिंग इन स्मॉल स्मॉल इश्यूज कोणाचं काम आहे? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिसिजन घेणं कोणाचं काम आहे? मॅनेजरचं. व्हेरी गुड. की डिसिजन मेकिंग, महत्वाचे निर्णय घेणे. याचा उद्योजक पण येऊ शकतो, पण सहसा लीडरच हे सॉल्व्ह करतो. कलेक्ट डेली ऍक्टिव्हिटी रिपोर्ट्स फ्रॉम द टीम्स. मॅनेजरचं काम आहे. कंपनीमध्ये लीडर्स उभे करणं कोणाचं काम आहे? लीडरचं. लीडर्सच कंपनीत लीडर उभे करू शकतात. टेक केअर ऑफ ऑफिस प्रिमाइसेस. कामवाली आली की नाही हे कोणाचं काम आहे? काय काय उद्योजकांना याच्यात भारी रस. ती आजकाल दिसत नाही, नेहमी वेळेवर येते, आज कुठे आली नाही. बिल्ड बेस्ट प्रॅक्टिसेस अँड नेक्स्ट प्रॅक्टिसेस. कंपनीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी, नवीन प्रोसेस, सिस्टम्स आणणं कोणाचं काम आहे? लीडरचं. तुम्हाला याच्यातलं काय नाही कळत, तुम्ही नका पडू याच्यात. किती जणांचा जन्म 1980च्या आधी झाला? तुम्ही टेक्नॉलॉजी भानगडीत पडू नका, तुमच्याने नाही होणार का. तिकडे माणसं आणा. ऑल राईट. नवीन ERP BRP तुम्हाला नाही करणार ते. उसके लिए फेसबुक विसबुक पोक वोक तुम लोग को नहीं समझेगा, आदमी लेके आने का. कंडक्ट एन्युअल अप्रेझल्स ऑफ एम्प्लॉईज. एम्प्लॉईजचे पगार ठरवणे कोणाचं काम आहे? मॅनेजर. तुम्ही करताय आनंदाने. पगार पण कधी वाढवणार? जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत. साहेब 1 वर्ष झालं, वाढवा. का वाढवायला पाहिजे? नाही 1 वर्ष झालं, नाही तर मी चाललो. बस ना, काहीतरी करूया. असे आपले पगार वाढतात. पण त्यासाठी एक प्रोफेशनल सिस्टम आहे, आपल्याला माहिती नाही पगार वाढण्यासाठी. ओके. अनालायझिंग एम्प्लॉई स्ट्रेंथ कोणाचं काम आहे? तुमच्याकडे काम करणाऱ्या लोकांची ताकद ठरवणं हे कोणाचं काम आहे? मॅनेजर पण करू शकतो. एम्प्लॉईशी डील करायचं आहे ना. डिसाइड जॉब डिस्क्रिप्शन्स.
प्रत्येक माणसाचं कामाचं स्वरूप, त्याचा रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी ठरवणं कोणाचं काम आहे? मॅनेजर. व्हेरी गुड. कोणी काय काम केलं पाहिजे, कोणी काय काम केलं पाहिजे, मॅनेजरचं काम आहे. अंडरस्टँडिंग डिमांड्स, मार्केटमध्ये डिमांड्स काय काय आहेत हे अंडरस्टँड करणं कोणाचं काम आहे? उद्योजक. उद्योजक पण करू शकतो, कारण त्याचा सिक्स सेन्स खतरनाक असतो. तो बोलतो यार ऑनलाइन शॉपिंग इज गोइंग टू बी द फ्युचर, आपण इसमें उतरना चाहिए. हे फ्लिपकार्टच्या सचिन बन्सलने ठरवलं आणि इट्स अ होल न्यू वर्ल्ड त्याने क्रिएट केलं. येस ऑर नो? सो अंडरस्टँडिंग मार्केट डिमांड्स हे आपलं काम आहे. म्हणून बोलतो फ्री व्हा. तुम्हाला काय कळतच नाही बाहेर काय चाललंय, कारण तुमचा जन्म आणि मृत्यू त्या गाळ्यातच होणार आहे. नशीब तुमच्या कामाचं स्वरूप धीरूभाई अंबानी अभ्यास नाही केला आणि तुमच्यासारखा वागला नाही तो, नाहीतर एका गाळ्यात तो पण मेला असता. त्याने काहीतरी वेगळं केलं आणि आपल्या कंपन्या बनवल्या. ओके, कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे कोणाचं काम आहे? सॉरी, त्याच्या आधी इश्यू अपॉइंटमेंट लेटर्स अँड फिक्स सॅलरीज. कामगारांना अपॉइंटमेंट लेटर देणं आणि सॅलरीज फिक्स करणं कोणाचं काम आहे? किती लोक खरोखर अपॉइंटमेंट लेटर देतात कंपनीत? काय काय लोकांच्या कंपनीत त्यांना अपॉइंटमेंट लेटर्स इश्यू केलेत नाहीत कामगारांना. म्हणजे कामगारांनाच कळत नाही मी इकडे कामावर आहे की नाही. त्याला चल तू कामावर आहेस, तुला माहिती नाही सर, असं वाटतं. सॅलरीज ठरवणं, अपॉइंट लेटर देणं हे सगळं मॅनेजरचं काम आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन कोणाचं काम आहे? मॅनेजरचं. आपण कशाला कस्टमरवर डील करतो? साहेब तुम्ही मशीन पाठवली, ती मशीन चालत नाही, तुम्हाला का फोन येतात? तुमचं काम आहे हे का? मॅनेजरचं काम आहे ना. मॅनेजर बघून घेईल ना ती मशीन का चालत नाही, तिकडे जाऊन अटेंड करेल. नाही, तुम्ही जाणार. तुम्ही म्हण का साहेब काय प्रॉब्लेम आहे, तुला मशीन तुझी बंद पडते. साहेब मी माणूस पाठवतो, यु नो 8 तासात आमची सर्व्हिस मिळेल. त्याला कळतं कॉम्पिटिशन 4 तास सर्व्हिस द्यायला लागली. हा लगेच कस्टमरला बोलतो साहेब मी पण 4 तासात देतो. नाही, बोलतो तो 2 तासात देतो. साहेब मी माणूसच मशीनमध्ये टाकतो ना. एवढ्या लेवलला जाऊन कस्टमर सर्व्हिस द्यायला होतो. आणि याचा जन्म पूर्ण कस्टमर सर्व्हिसमध्येच गेला. ॲक्च्युली ह्याने आहे ना बिझनेस कार्डवर आहे ना ते मॅनेजिंग डायरेक्टर नाही लिहिलं पाहिजे किंवा प्रोप्रायटर नाही लिहिलं पाहिजे. याने लिहिलं पाहिजे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह. स्वतःचं डेसिग्नेशन लिहिलं पाहिजे. चीफ अकाउंटंट, चीफ सुपरवायझर, आणखीन काय काय कामं करतो? चीफ झाडूवाला, चीफ डिलिव्हरी बॉय, चीफ वसुली बॉय. हे सगळं लिहा तुम्ही व्हिजिटिंग कार्डवर, कारण सगळी कामं आजकाल तुम्ही करताय. कंपनी वाढवायचं सोडून बाकी सगळं तुम्ही आजकाल करताय. येस ऑर नो? सदरक्षण आहे. ओके, अप्रूव्ह वाउचर्स अँड पेमेंट्स कोणाचं काम आहे? मॅनेजरचं काम आहे. मग तुम्ही का करता? साला तिवारी लेट आला त्याचा हाफ डेच कट करतो का? हे रिक्षाचे एवढे कसे लावले? तू साला त्याच्या रिक्षाचे 30 रुपयाचे 40 रुपये का लावले हे बघतोस? ह्याने तुझी कंपनी पुढे जाणार आहे? तू उलट एका कस्टमरवर जाऊन 10 लाखाचा धंदा क्लोज केला पाहिजे की 40 रुपयाचं बिल ह्याने 50 रुपये का लावलं ह्याच्यावर रिसर्च करायला पाहिजे. हे का मॅनेजरचं काम आहे? त्याला बघू देत ना. तू मोठ्या मोठ्या अपॉर्च्युनिटीच्या मागे जा, कारण याचा उद्योजक तुझं ते काम आहे. बिल्डिंग कॅश, कंपनीमध्ये भांडवल उपलब्ध करून देणे कोणाचं काम आहे? उद्योजकाचं काम आहे. ॲब्सोल्युटली. आणि जर तुमच्याकडे खतरनाक लीडर असेल ना CFO लेवलचा तर तोही करू शकतो. माझा एक क्लायंट आहे, त्याची एक 300 करोडची कंपनी आहे. त्याच्या कंपनीत पैशाची गरज लागली, अचानक चणचण बांधली, तर त्याचा CFO बँक मॅनेजरला भेटून इमिजिएटली फंड्स उपलब्ध करून घेतो. तो उद्योजक जात नाही, त्याचा लीडर ते काम करतो. कंपनीमध्ये भांडवल उपलब्ध करणं. आपण मात्र बँकमध्ये फोन आला, साहेब आलो. चीफ अकाउंटंट. कॅपेबिलिटी बिल्डिंग कोणाचं काम आहे? कंपनीमध्ये नवीन कॅपेबिलिटी बिल्ड करणं. एक्सपेन्शन प्लॅनिंग कोणाचं काम आहे? रिक्रुटिंग सेकंड लाईन फॉर फ्युचर रिक्वायरमेंट लीडरचं काम आहे. रिझॉल्विंग इंटरनल टीम कॉन्फ्लिक्ट्स मॅनेजरचं काम आहे. ॲज्युमिंग रिस्क इन द बिझनेस हे एका उद्योजकाचं काम आहे. मेकिंग पेमेंट्स, वेंडर बिल, सप्लायर्स, पेटी कॅश हे कोणाचं काम आहे? मॅनेजरची काम आहेत. कंडक्टिंग मीटिंग्स ऑफ द कोर टीम कोणाचं काम आहे? इकडे उद्योजक येऊ शकतो. कोर टीम माझी खास माणसं, त्या सगळ्यांची मीटिंग मी घेणार. ऑल राईट.
तुम कंपनी का सबसे बड़ा गुंडा और तेरे नीचे 4-5 खतरनाक गुंडे, इनका मीटिंग तू ही लेना चाहिए. कोलॅबरेशन्स अँड टायअप्स उद्योजक करू शकतो किंवा लीडर पण हा रोल करू शकतो. मॉनिटर डेली टार्गेट्स हे का मॅनेजरचं काम आहे. टीमला ड्राईव्ह करणं मॅनेजरचं काम आहे. डेली अटेंडन्सचा रेकॉर्ड ठेवणं कोणाचं काम आहे. का पडता याच्यात.